खरं तर खूपच एक आज आनंदाचा क्षण बेस्ट कामगार सेनेसाठी आहेत की आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली ही आमची निवड झाल्यानंतर पहिली बैठक आज जी कार्यकारिणी आणि डेपोनी आहे जे संबंधित पदाधिकाऱ्यांचे आजचा हा काय मेळावा सर्व कामगारांचा नव्हता पण संघटनेचा हा मेळावा होता आणि त्याची सुरुवात आज या निमित्ताने झालेली आहे। हे मार्गदर्शन करत असताना त्यांनी आवर्जून सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने मी जी काही अभिप्रेत करत होतो बेस्ट ही जर सत्ता राहिली असती तर त्याला एक अनेक वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम आपण करू शकलो असतो, पण तसं जरी झालं नाही आणि तसं दुर्दैवाने जरी झाला नसेल तरी देखील बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून हा स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या निमित्ताने आपण करूया। आणि हीच एक संघटना आहे की जे कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकते हे आवर्जून त्यांनी बोलून दाखवण्याचं काम केलं आणि म्हणून मग आज माझी नितीन नांदगावकरजी गौरीशंकर खोजी या तिघांची निवड करत असताना पुढच्या काळामध्ये ही संघटना आजही पहिल्या क्रमांकावरती आहे, परंतु खऱ्या मान्यताच्या दृष्टिकोनातून पण देखील प्रमुख संघटना म्हणून पुढच्या काळामध्ये कशी निर्माण करता येईल हा महत्त्वाचा आहे। मी सांगत असताना ह्याचा वैभव जो बेस्टचा आहे तो वैभव परत मिळवायचा जर असेल तर आम्ही देखील निर्धार केलं की परत महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता येणं ही गरजेचं आहे, कारण प्रशासकाच्या नेतृत्वाखाली तुम्ही बघता की आजही बोनससाठी आम्हाला भांडावं लागतो आहे, आजही पगार वेळेवर मिळण्यासाठी आम्हाला भांडावं लागतो आहे, कंत्राटी पद्धती पाहिजे तसे बेमाप वाढवण्याचं काम होतं आहे। मी आवर्जून आठवण करून देऊ इच्छितो की ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी त्यांनी 3 वर्षाचा बोनस डायरेक्ट जाहीर करण्याचं काम केलं होतं। आज तशी परिस्थिती दुर्दैवाने नाही आहे, तर या सर्व परिस्थितीला मात करण्याच्या दृष्टिकोनातूनच देखील आज त्यांचा मार्गदर्शन मोठ्या प्रमाणावरती झालं आणि पक्षीय नात्याने मी निश्चितपणे या बाबतीतला आवाज उठवणार आहे। आम्ही भीक मागत नाही, कायद्याप्रमाणे ग्रॅज्युटी हा आमचा अधिकार आहे। आजही 1700 कोटी रुपयाची ग्रॅज्युटी ही थकवण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे। एका बाजूला कोटीवधी रुपयाची रक्कम रस्त्याच्या कामाच्या नावाखाली किंवा इतर पायाभूत सुविधाच्या नावाखाली कोटीवधी रुपये खर्च केले जातो, मग बजेटमध्ये ही तरतूद का केली गेली नाही? आणि म्हणून ऑक्टोबरला ज्यावेळी हे बजेट बेस्टचा येणार आहे त्यावेळी आमची आग्रही मागणी राहणार आहे का ह्याचाही कुठेतरी सुतोवाच त्यांनी करायला पाहिजे। बोनस भत्ता पगारवाढचे 700 कोटी 750 कोटी रुपये पण अजून देणे, तर ह्या सर्व विषयावरती बेस्ट कामगार सेना म्हणून घेऊन आम्ही आवाज उठवण्याचं काम करणार आहोत। प्रशासन म्हणून घेऊन माझी जबाबदारी आहे, संघटनात्मक नितीन नांदगावकरजी डेपोनी आहे, सर्व लोकांशी चर्चा करतील, त्यांना संघटित करतील आणि गौरीशंकर खोजी कशा दिशेने जायचं काय दिशेने जायचं आहे हे मार्गदर्शन घेण्याचं काम आम्ही करू। हे आम्ही जर टीम नवीन आली म्हणजे याचा अर्थ पाठचे जुने काही चुकीचे होते अशातला भाग नाही, त्यांच्याशी चर्चा औपचारिक आणि अनौपचारिक पक्षप्रमुखांशी झालेली आहे, त्यांनाही वेगळ्या जबाबदाऱ्या पक्षप्रमुख पुढच्या काळामध्ये देतील। एका बाजूला आपण पाहिलं असेल तर प्रसाद लाड यांनी एक जी घोषणा केली की बेस्ट कामगारांना आम्ही घरं देऊ, आणि एका बाजूला आपण सांगताय कशा प्रकारे पैशांची थकबाकी अजून बाकी आहे, तर काय सांगाल या गोष्टी? खरं तर निवडणुकीला डोळे समोर ठेवून डोळे बंद करून घोषणा दिल्या गेल्या। आता जर मी नवीन पण ऐकतोय की एक घोषणा दिली गेली होती की कोविड भत्ता तुम्हाला दिवाळीच्या अगोदर मिळेल। कोविड भत्ता तर लांब राहिला, दिवाळीच्या अगोदर बोनस मिळेल की नाही मिळेल हा प्रश्न ज्यावेळी आमच्यासमोर होता त्यावेळी मी नितीनजी आणि गौरीशंकरजी आम्ही प्रशासनाकडे गेलो आणि मी सांगितलं की दिवाळी आमची वाईट जाता कामा नाही, तसं झालं तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, मग बोलू नका। आणि प्रशासनाने पण तत्वता मान्य केलं आणि मी प्रशासनाचं अभिनंदन यासाठी करतो की आमच्या मागणीवरती 15 तारखेचा पगार हा 10 तारखेला करा म्हणून आज कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या स्लिपा आलेल्या आहेत, त्यांच्या पगार त्यांना खात्यावरती पगार जमा झालेला आहे, ते पगार जमा झालेले आहे आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की दिवाळीच्या अगोदर बोनस पण देखील जमा होईल। कारण प्रशासनाचे एक भाग म्हणून माननीय आयुक्त भूषण गगरांनी साहेबांशी पण आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं की जसं यांचा प्रस्ताव आला त्याला आम्ही तत्वता मान्यता देण्याचं काम करू, म्हणून पगार आणि दिवाळी ही चांगल्या रीतीने जाईल। दिवाळीनंतर मग मात्र या सर्व प्रश्नासाठी आम्ही प्रशासनाला आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार।
नाही, कसं आहे की जे प्रशासनमध्ये आणि शासनामध्ये त्यांना ते कळूनच चुकलेलं आहे की लोकांचा रोष आपल्यावरती वाढत चाललेला आहे. अहो केंद्रातली एकही टीम आली नाही. देशाचे पंतप्रधान घेऊन इकडे आमच्या महाराष्ट्रावरती येतात, मोठ्या प्रमाणावरती टर्मिनलचं उद्घाटन करतात. काय मीठ चोळण्याचा प्रकार चाललेला आहे. एक शब्दाने पण त्यांनी यावरती बोलले नाही. केंद्राची टीम राज्य सरकारने निवेदन दिल्यानंतर आली का? मला आठवते पवारसाहेब ज्यावेळी कृषी मंत्री असताना तातडीने टीम यायची आणि बघायची. मग मदत मिळत नाही तर लोकांचा आवाज म्हणून घेऊन उतरायचं नाही. म्हणूनच लोकांचा आवाज म्हणून घेऊन उद्या एक भव्य आंदोलन, भव्य मोर्चा हा आयोजित करण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलेलं आहे की जेणेकरून आत्ता तरी सरकारला जाग आली पाहिजे आणि जाग नाही आली तर जाब नक्कीच आम्ही विचारणार आहोत. ही महाविकास आघाडीची मागणी काय हवेत आलेली नाही आहे. महाविकास आघाडीचा एक घटक असलेला पक्ष, इंडिया अलायन्सचा असलेला एक पक्ष पंजाबमध्ये 50 हेक्टरी केंद्र सरकारची मदत न घेता जर देत असेल तर इकडे तर केंद्र सरकार पण आहे आणि या राज्यांनी GSTच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून कोटीवधी रुपये देण्याचं काम केलेलं आहे. मग ही जबाबदारी केंद्राची नाही आहे की राज्य ज्यावेळी अडचणीत आहेत त्यावेळी आपण मदतीचा हात पुढे केलं पाहिजे. ते न करता निव्वळ 2,500 रुपये देऊन म्हणजे तोंडाला पाणी पुसण्यासारखं आहे. निश्चितपणे विधानसभा या सर्व विषयावरती आम्ही चालू देणार नाही. सरकारला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. गृहराज्यमंत्री योगेश कदम असं देखील कसं आहे की आता पूर्ण मंत्रिमंडळच एकमेकांना आता सहाय्य करू बोलतात ना, तशी परिस्थिती झालेली आहे. आणि मग तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रयत्न चाललेला आहे. तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या परवानग्या दिल्या गेल्या, त्या परवानग्या कशा दिल्या गेल्या, कोण दिल्या गेल्या, हा नंतरचा भाग. पण राज्याचे गृहमंत्र्यांना एवढं डिपार्टमेंट जर सांगू शकत नाही की हे कोणाचे नातेवाईक आहे, मग त्यांनी जाहीर करावं. एवढा मोठा नाव त्याच्या दबावाखाली त्यांनी दिलेले आहे. तर आमची मागणी आहे की जे दबावाखाली दिलेले आहेत कोणाच्या, त्याचंही नाव जाहीर व्हायला पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांनी येऊन जर समर्थन करत असतील तर मग मात्र हे सरकार गुंडांच्या मागे उभं आहे असं जो चित्र होतोय त्याला दुजोरा देण्याचं काम होतं. योगेश कदम असं देखील अहो, शिफारिश करणं म्हणजे काय? हे प्रकरण जर लक्षात आल्यानंतर मग हे थांबलंय ना. राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक शिफारिश करणे, सूचित करणे जो त्यांच्या अधिकारात असतो असं ज्या अर्थी दिले म्हणजे एका प्रकारे तुम्ही त्याला पाठबळ दिलेलंच आहे ना. त्याला परवानगी आज ह्या सर्व गोष्टी झाल्या ना, मीडियाने आणल्यामुळे ती मिळाली नाही आहे. सहज त्यांना मिळाली असती. धन्यवाद. योगेश कदम आता एक्सपोज अशी देखील केली की 2019 पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा काही लोक प्रयत्न करत आहे, पण मी सच्चा शिवसैनिक असल्यामुळे मी निवडून आलो असं देखील त्यांनी एक्सपोजच्या माध्यमातून त्यांनी अनिल परब यांना. कसं आहे की त्यांनी कोणाशी बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं तो त्यांचा प्रश्न आहे. पण आता या निवडणुका कशा झाल्या, काय संभ्रम, हे मी सांगायची गरज नाही. त्या भागामध्ये ते नक्कीच शिवसैनिक असतील. परंतु जे प्रकार आपल्यासमोर जे येत आहेत हे काय व्यक्तिवाद नाही. आज अनिल परबांनी काय सांगितलं का इकडे काय व्यक्ती म्हणून नाही, कदाचित त्यांच्या जागेवरती कोण दुसरा असता तर त्याच्याबद्दलची पण ही टीका झाली असतीच ना. कारण ते राज्याचे गृहमंत्री हे पद त्यांच्याकडे म्हणूनच. विलास बुमरे असं देखील म्हणतात जे आमदार आहेत पैठणचे, शिवसेनेचा मेळावा पार पडला एकनाथ शिंदे यांचा, त्याच्यात असं देखील भाषणादरम्यान म्हणतात की 20,000 मतं ही मी बाहेरून आणली. त्वरित एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते इशारा केल्यानंतर त्यांनी जो आहे ती आपली वाक्य जे आहे ती वाक्यरचना बदलली. जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या तोंडात आलेलं आहे. आणि हे त्यांना नाही तर सर्वच उमेदवारांना माहिती आहे की ही मतं कशी त्यांना मिळवलेली आहे. आणि म्हणून ज्यावेळी वोट चोरीचा विषय आम्ही बोलतो, मला असं वाटते त्याला शिक्कामोर्तब केल्याबद्दल त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.